आदल्या दिवशी पत्नीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला। दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे, तुझ्या वाढदिवसानिमित्त आपण देवदर्शनाला जाऊ असे म्हणून पती हा पत्नीला घेऊन मंदिरात गेला। मंदिरात देवदर्शन घेतले, मात्र याच वेळी पती मंदिराच्या बाहेर येतात त्याच्यावर हल्ला करण्यात आला। पतीला बेदम मारहाण होत आहे, तरी पत्नी निवांत सर्व पाहत होती। तिच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची भीती नव्हती। पतीला एवढी बेदम मारहाण करण्यात आली की त्याचा जागीच मृत्यू झाला। मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले, तेव्हा पत्नी मोठ्याने ओरडू लागली। लोक त्या ठिकाणी जमा झाले होते। लोकांनी पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि जे काही घडले ते आपण स्टोरीमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। बेळगाव जिल्ह्यातील मुडलकी तालुक्यात वडेरहट्टी हे गाव, या गावात नुकताच लग्नाला आलेला सिद्धप्पा जगमुत्ती याचा मुलगा शंकर। सिद्धप्पा जगमुत्ती याचे कुटुंब, मुलाचे लग्न होणार आणि आपल्या संसारातील आपण कामातून मुक्त होणार असे स्वप्न रंगवत होते। शंकर जगमुत्ती याला सिद्धप्पा मुलगी पाहत होते। बहिरंटी या ठिकाणी मुलगी असल्याचा ठेपा सिद्धप्पा यांना लागला होता। त्यानुसार शंकरसाठी अतिशय सुंदर मुलगी भेटली, त्यामुळे लवकरच लग्न लावून देण्याचे ठरले। शंकर याला देखील मुलगी आवडली होती। 16 मार्च 2023 रोजी शंकर आणि प्रियंका यांचे लग्न झाले। अतिशय सुंदर असलेल्या प्रियंकाला देखील शंकर हा पसंत पडला होता। घरच्या लोकांनी अतिशय आनंदात लग्न लावून दिले होते, त्यामुळे दोन्ही परिवार अतिशय आनंदात होते। लग्न झाले आणि पत्नीचा पहिला वाढदिवस आला होता। रविवारचा दिवस होता आणि याच दिवशी पत्नी प्रियंका हिचा वाढदिवस। शंकर सकाळी उठला, पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रियंका हिने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या, मात्र प्रियंकाच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी वेगळे दर्शवत होते। मनात एक आणि पोटात एक अशी अवस्था प्रियंकाची दिसत होती। 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते, तरी देखील प्रियंका ही शंकर बरोबर जुळवून घेत नव्हती। इकडे शंकर मात्र प्रियंका घरात नवीन आहे, त्यामुळे तिला सर्वांशी जुळवून घ्यायला वेळ लागेल असे म्हणून संसाराचा गाडा हाकत होता। परंतु प्रियंकाच्या मनातील गाठी काही सुटायला तयार नव्हत्या। रविवारचा दिवस होता, प्रियंकाचा वाढदिवस। आजच्या दिवशी आपण प्रियंकाला चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जावे असा काहीसा विचार शंकर याच्या मनात आला। सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी सोमवती अमावस्या आहे आणि योगायोगाने आदल्या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी प्रियंकाचा वाढदिवस आलाय। त्या निमित्ताने तिला आपण मंदिरात घेऊन जाऊ असा काहीसा विचार शंकर याने केला। जो विचार शंकर याच्या डोक्यात चालू होता तोच विचार प्रियंका हिच्या डोक्यात देखील चालू होता। शंकर याने प्रियंकाला आपण मंदिरात जाणार आहोत, त्यामुळे तू लवकर कामे आटपून घे असे सांगितले। प्रियंका हिने देखील माझ्याही मनात तेच होते असे सांगितले। त्यानुसार दोघे दुपारच्या सुमारास निघाले। आज प्रियंका ही अतिशय आनंदात होती, कारण तिच्या मनासारखे काहीतरी घडणार होते। प्रियंका आणि शंकर हे मंदिरात पोहोचले। मंदिरात गेल्यानंतर दोघांनीही दर्शन घेतले। आज प्रियंका आनंदात दिसत आहे म्हणून शंकरही खुश झाला होता। 4 महिन्यांपासून प्रियंका अतिशय निराशेमध्ये होती। आज तिचा चेहरा खुलला होता। काही वेळ दोघेही मंदिरात बसले आणि काही वेळाने मंदिराच्या बाहेर पडताच अज्ञाताने शंकर याच्यावर हल्ला केला। हल्ला केल्यानंतर शंकर हा ओरडत होता। आजूबाजूला लोक नव्हते, त्यामुळे शंकर याच्या मदतीला कोणीच धावले नाही। प्रियंका ही जागेवर उभा राहून सर्व पाहत होती, मात्र तिने कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही। याच वेळी शंकर याचा मृत्यू झाला। पत्नी समोरच पतीचा मुर्दा पाडला जात होता, तरी पत्नी काहीच करत नाही। यात जमलेल्या लोकांना संशय येऊ लागला। पोलिसांना बोलविण्यात आले। पोलीस घटनास्थळी आले। शंकर याचा मृतदेह पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता। आता प्रश्न निर्माण झाला होता की नवीन जोडपे आहे मंदिरात दर्शनासाठी आले होते, यावेळी असतं त्यांच्यावर कोणी हल्ला केला असणार असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांच्या डोक्यात शिजत होते। या खुनाचा तपास लावण्याचे काम मुडलगी पोलिसांनी सुरू केले। यामध्ये घटनास्थळी जी व्यक्ती होती ती होती शंकर याची पत्नी म्हणजे प्रियंका। त्यामुळे पहिले प्रियंका हिला ताब्यात घेतले। तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याशी विचारपूस करण्यास सुरुवात केली। यावेळी पोलिसांनी प्रियंकाला तुझ्या पतीचे कोणाशी वैर होते का असा प्रश्न विचारला। यावर घरात सर्व काही ठीक होते, पण बाहेर काही असल्यास मला त्याची कल्पना नाही असे सांगत मारेकरी प्रियंकाला वाचवण्याचा तिने प्रयत्न केला होता। ज्यांनी खून केला त्यांना आपण पाहिले नसल्याचीही ती सांगत होती। शेवटी पोलिसांना प्रियंका हिच्या बोलण्यात खोटेपणा वाटत होता, कारण प्रियंकाचे कॉल डिटेल तपासले होते। त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या भाषेत तिला विचारायला सुरुवात केली। त्यावेळी तिने सर्व हकीकत सांगितली। माझे गावातील श्रीधर अर्जुन तळवार, वय 21 वर्ष, राहणार भैरण, याच्यावर प्रेम होते। आम्ही दोघेही वर्गमित्र होतो। गेल्या काही वर्षांपासून आमच्यामध्ये प्रेम संबंध असताना घरच्या लोकांना आमच्या दोघांच्या प्रेमाची माहिती मिळाली होती। गावातही याबाबत
चर्चा होऊ लागल्या होत्या। घरच्या लोकांनी मला श्रीधर याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, मात्र आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। परंतु घरच्या लोकांनी माझी इच्छा नसताना देखील शंकर याच्यासोबत लग्न लावून दिले। माझे लग्न झाले असले तरी श्रीधर आणि माझे प्रेम संबंध सुरूच होते। आता माहेरच्या लोकांनी माझे लग्न लावून दिले नाही, मात्र आता तरी आपण एकत्र येऊ शकतो म्हणून श्रीधर आणि मी दोघांनी यामधून मार्ग कसा काढायचा याचा प्लॅन आखला होता। प्लॅननुसार सर्व काही व्यवस्थित चालू होते। 4 महिन्यापूर्वी लग्न झाले होते, मात्र घरात राहत असताना शंकर आणि मी कधी खुश राहत नव्हतो। माझ्या मनात श्रीधर होता, त्यामुळे शंकर याला मी अंगाला हात सुद्धा लावून देत नव्हते। मला घरातील वातावरणातून बाहेर पडून श्रीधर याच्यासोबत संसार करायचा होता, पण माहेरच्या लोकांनी लग्न लावून दिले आहे म्हणून मी शंकर बरोबर राहत होते। सासरच्या लोकांचा स्वभाव जरी चांगला असला तरी माझ्या मनातील इच्छा ही श्रीधर पूर्ण करणार होता। गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रेमाला शंकर याच्यामुळे आडकाठी आली होती, असे काहीशी प्रियंका पोलिसांना सांगत होती। 16 जुलै रोजी माझा वाढदिवस होता, त्यानुसार सकाळीच मला श्रीधर याचा फोन आला होता। आज आपण भेटू आणि वाढदिवस करू असे म्हणाला होता, मात्र आज शंकर याला देखील आपल्या वाटेतून बाजूला करू यासाठी शंकर याला घेऊन मंदिरात दर्शनासाठी ये असे देखील सांगितले होते। त्या ठिकाणी मी सर्व बंदोबस्त करतो असे बोलणे झाल्यानंतर प्रियंका ही तिच्या कामाला लागली होती, कारण आज तिला श्रीधर भेटणार होता। त्यामुळे सकाळपासून प्रियंका शंकरला मंदिरात जायचे आहे असे म्हणत होती, कारण दुसऱ्या दिवशी सोमवती अमावस्या होती। योगायोग आला होता, कधी नव्हे ते आज प्रियंका शंकर याच्या सोबत मन मोकळे बोलत होती। ठरलेल्या प्लॅन नुसार प्रियंका शंकर याला घेऊन मंदिरात गेली। मंदिराच्या मागच्या बाजूला प्रियंकाचा प्रियकर दाबा धरून बसलेला होता। इकडे शंकर याच्या मनात सुद्धा नव्हते की आज आपण या दुनियेतून बाद होणार आहोत। काही वेळात दर्शन घेतल्यानंतर दोघेही बाहेर आले आणि शंकर याच्यावर हल्ला झाला। काही बोलायच्या आतमध्ये सर्व काही नेस्तनाबूत झाले होते। जे काही घडले होते ते सर्व प्रियंका हिच्यामुळे झाले होते। लोकांनी घटनास्थळी जमल्यानंतर सर्व दृश्य पाहून शंकर याला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जागीच मरण पावला होता। अतिशय निर्दयपणे पत्नीने आपल्या प्रियकरासोबत राहता यावे यासाठी पतीचा खून केला होता। ज्या पद्धतीने प्रियंका पोलिसांना सांगत होती ते सर्व पोलीस ऐकत होते। त्यानुसार प्रियंका आणि श्रीधर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्या व्यक्तीसाठी प्रियंकाने निष्पाप शंकर याचा जीव घेतला होता। ज्या पद्धतीने आई वडिलांनी स्वप्न रंगवले होते त्याचे राख रांगोळी करण्याचे काम प्रियंकाने केले होते, त्या पापाची शिक्षा तिला होईलच, मात्र विनाकारण शंकर याचा जीव यामध्ये गेला होता। तुम्हाला या स्टोरी बाबत आणि समाजात घडत असलेल्या घटनेबाबत काय वाटते ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।